नमस्कार, मी अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। कढईमध्ये मी बशी पालती घातली। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ही बशी का पालती घातली, तर त्याचं कारण आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे। कारण ही बशी करणार आपलं काम सोपं। इथे मी 2 लिटर दूध घेते। एक 5 ते 10 मिनिटं फक्त आपण उकळून घेणार आहोत। याच्या तळाला मी बशी टाकलेली आहे, त्यामुळे बिलकुल दूध लागणार नाही, म्हणजे आपल्याला ढवळत बसायची काहीच गरज नाही। मी इथे फक्त 1 ते 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे, यापेक्षा जास्त घ्यायची नाही। आणि दूध घालून ते मिक्स करून घेते। 1.5 चमचा कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा घालते कॉर्नफ्लॉवर। पण जर आपल्याला 1 लिटर दुधाची करायची असेल तर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि पाऊण चमचा कस्टर्ड पावडर घालायची। आता यामध्ये मी पाणी घालून मिक्स करून घेते। इथे मी 10 ते 15 मिनिटं दूध उकळून घेतलेले आहे आणि आपण साय बघू शकता, बिलकुल हलवलं नाही। इथे बशी असल्यामुळे ते बिलकुल लागलेले नाही खाली। आता यामधली बशी मी काढून घेते। खूप असं आपण दूध आटवलेलं नाहीये। कस्टर्ड पावडर आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर। आता मी मोठा गॅस केलेला आहे आणि त्यावर उकळून घेते। पण आता आपल्याला सारखं हलवत राहायचंय, कारण आपण बशी काढल्यामुळे खाली लागण्याची शक्यता आहे। आपण बघू शकता 2 लिटर दूध, अगदी थोडंसं दूध कमी झालेलं आहे, खूप नाही। 2 लिटर दुधासाठी इथे मी एवढे केशर घेतलं आणि त्यामध्ये घालते गरम दूध, त्यामुळे कलर आणि फ्लेवर जबरदस्त येणार। आता ह्यामध्ये घालते दुधात मिक्स केलेलं केसर। चमच्यात घेतल्यानंतर आपल्याला लगेच अंदाज येईल याचा की भरपूर घट्ट झालेले आता, कारण थंड झाल्यानंतर पण घट्ट होणार आणि फ्रीज मध्ये ठेवल्यावर अजूनही घट्ट होणार। आता यामध्ये ड्राय फ्रुट्स घालायचे की नाही ते आपल्या आवडीनुसार। आता यामध्ये घालते 1 वाटी साखर, अजून अर्धी वाटी साखर। साखर टाकल्यानंतर पण त्याला जरासा घट्टपणा येणार। आता यामध्ये घालते पिस्ता, काजूची काप, त्यानंतर बदामाची काप, एवढं घालते विलायची पावडर, याचा सुगंध टिकून राहणार। आपण बघू शकता एक 10 ते 15 मिनिटात आपली बासुंदी तयार झालेली आहे। इथे बघू शकता आपण आताच एवढं घट्ट झालेलं आहे, अजून हे फ्रीज मध्ये ठेवायचे। अशी झटपट बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करा। आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये सांगा, लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।